हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 34 इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते. ब्लाऊजला आपण बॅक साईडला हुक लावणार आहोत. त्या पद्धतीने कटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी आज इथे ब्लाऊजची कटिंग तुम्हाला सांगितलेली आहे. हे आपले ब्लाऊजचे मेन फॅब्रिक आहे. याला बाजूला ठेवून आपण अस्तर अगोदर कट करून घेऊया. मी ते अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 8.5 इंच प्लस त्यात 2 इंच म्हणून हे मिळून 10.5 इंचची मी इथे घडी घेतलेली आहे. आता याच्यावर आपण मार्किंग करूया. सगळ्यात अगोदर मी इथे 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे. हे राहिलं आपले शिलाई मार्जिन. इथे एक आपण लाईन ओढून घेऊया. आता त्याच्यानंतर आपण ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करायचे आहे. जी बी आपली ब्लाऊजची उंची आहे तेवढे आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे. आपल्याला घ्यायचे आहे 14 इंच. मी इथे 14 इंचावर मार्क करून घेते. इथे आपण खाली 1 इंचावर अगोदरच मार्क करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते ह्या लाईनच्या वरती आपल्याला इथे ब्लाऊजची जी बी उंची आहे ती मार्क करून घ्यायची आणि ह्या दोन्ही पॉईंटला आपण सरळ करून घेऊया. आता त्याच्यानंतर आपल्याला हुकाई पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा सोडायचे आहे. इथे वरच्या बाजूला पण अर्धा इंचावर मार्क करायचे आणि ही लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. ही होईल आपली हुकाई पट्टीसाठी मार्जिन. आता आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच. इथे 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे खाली पण मी 5.25 इंचावर मार्क करून घेते आणि ह्या लाईनला आपण सरळ करून घेऊया. आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 5.5 इंच. हे पहा, मी इथे आर्महोलला 5.5 इंचावर मार्क करून घेतलेले आहे. तसेच आपण पुढं पण इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच ही होईल आपली चेस्ट लाईन. आर्महोलला शेप देण्यासाठी आपल्याला आर्महोलचा मध्य काढून घ्यायचा आहे. तो होईल 2.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथे चेस्टचा चौथा भाग मार्क करायचा आहे. तो होईल 8.5 इंच. आता आपला गळा डीप आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच कमी करून घेते. हे होईल 8 इंच. तुमचा जर पाठीमागचा गळा 9 इंचापेक्षा जास्त असेल तर इथे अर्धा इंच कमी करणं कंपल्सरी आहे. कारण त्याच्यामुळं काय होतं, आपला जो काखेत घोळ येतो किंवा ब्लाऊज शोल्डरवरून खाली उतरतो, ह्या दोन्हीही प्रॉब्लेमचं हे सोल्युशन आहे. तुम्ही जर अर्धा इंच चेस्टमध्ये कमी केलं तर ब्लाऊजची फिटिंग अगदी चांगली येते. मी इथे हा वरती मला फोटो टाकलेला आहे. हा फोटो पहा, ब्लाऊज किती डीप नेक आहे तरी पण खांद्यावरून खाली पण उतरत नाही आणि ब्लाऊजची फिटिंग पण खूप चांगली आलेली आहे. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. आर्महोलचा शेप देण्यासाठी मी इथे 1.25 इंचावर मार्क करून घेते. एक इंच आणि 2 पॉईंट एवढे मार्क करून घ्यायचे. गोलाई देण्यासाठी आर्महोल लाईनचा सेंटर घ्यायचा आणि तिथून याला गोलाई द्यायला सुरुवात करायची आणि जिथपर्यंत आपण चेस्टचे मार्क केलेले आहे ते कमर आहे आपली 26 इंच. त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 6.5 इंच आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचे आहेत आणि 1.5 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आत्ता आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे. शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3 इंच. इथे मी 3 इंचावर मार्क करून घेते आणि ही आपली शोल्डर पट्टी राहील. ही आपली गळ्याची लांबी. गळा घ्यायचा आहे 10.5 इंच. इथे 10.5 इंचावर मार्क करून घेते. इथे खालच्या बाजूला गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आपण जी हुकाई पट्टीसाठी अर्धा इंच सोडलेले मार्जिन आहे ते सोडून आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचे आहे. हे पायी ही आपली अर्धा इंच सोडून मी इथे 2.5 इंचावर मार्क करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर याचा बॉक्स तयार करून आपण गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता याला आपण कट करून घेऊया. सगळ्यात अगोदर मी इथे शोल्डर कट करून घेते. जसे जसे आपण मार्किंग केलेले आहे तसे तसे याला कट करून घेऊया. ही आपली फिटिंगची लाईन आहे. इथे मार्क करून घेऊ किंवा नॉच देऊन घेऊ. म्हणजेच आपले ज्यावेळेस साईड फिटिंग करतो त्यावेळेस हे आपल्याला ही टिप्स भरपूर कामाला येते. आत्ता आपण पुढच्या साईडची कटिंग करून घेऊया. सगळ्यात अगोदर हा जो पाठीमागचा भाग आहे तो असाच पुढच्या साईडवर ठेवायचा आणि ही जी आपली हुकाई पट्टीची मार्जिन आहे याला बाहेर ठेवून त्याच्यानंतर आपण शोल्डरचे आणि साईडचे मार्क करून घ्यायचे आहे.
आता हे पाठीमागचे अस्तर आहे ह्याला बाजूला ठेवून आता आपण शोल्डर आणि आर्महोलचे मार्क करून घेऊ. त्याच्या अगोदर आपल्याला पुढच्या साईडने 1 इंच आणखी एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे. पाठीमागच्यापेक्षा आपल्याला पुढची बाजू 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. आता आपल्याला पुढचा आर्महोल मार्क करून घ्यायचा आहे. आपण इथे 5.5 इंचावर मार्क केलेले होते आणि शोल्डर पण घेतलेला आहे 5.5 इंच. हीच लाईन आहे. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ही जी एक्स्ट्रा लाईन आहे त्याला मी पुसून काढलेली आहे. आता आपण आणखी एकदा याला मार्क करून घेऊ. आता आपल्याला पुढच्या साईडला चेस्टचा चौथा भाग मार्क करायचा आहे. चेस्ट आहे आपली 34 इंच, त्याचा इथे चौथा भाग 8.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ते 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आता वरती जेवढं आपलं आहे तेवढंच आपल्याला इथे खाली पण मार्क करून घ्यायचं आहे. इथे वरती आहे 11 इंच, खाली पण आपण 11 इंचावर मार्क करून घेऊया आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पुढच्या आर्महोलसाठी आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे. इथे 1 इंचावर मार्क करून घेते आणि याला आपण आता शेप देऊन घेऊया. अगोदर तुम्ही डॉट डॉटने पण याला शेप देऊन घेऊ शकता आणि नंतर असे याला डार्क करून घ्यायचे. आता आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे. जेवढी आपण पाठीमागे ठेवली होती तेवढीच पुढे पण ठेवायची. पाठीमागे आपण 3 इंच ठेवली होती, पुढे पण 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि आपल्याला पुढच्या साईडचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंच आणि इथे खालच्या बाजूला आपण 2.5 इंचावर मार्क करून घेऊया. आणि त्याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता मी इथे गळ्याला शेप देण्यासाठी 1.25 इंचावर मार्क करून घेते आणि ही लाईन आपल्याला अशीच जोडून घ्यायची आहे. मी इथे हा त्रिकोणी गळा बनवलेला आहे. तुम्ही याला गोल शेप पण देऊ शकता. आता आपल्याला टक्स पॉईंटचे मार्क करायचे आहे. टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर. 34 इंचासाठी इथे 10.5 इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या साईडने हा आपल्याला 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचा. इथे पहा मी हा 3.5 इंच घेतला आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी करून 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे. इथे खाली पण मी 3 इंचावर मार्क करून घेते. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी आर्महोलपासून अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचे. जिथे आपण हा ट्रायंगल बनवलेला आहे तिथून. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. हे पॉईंट आपल्याला सरळ लाईनमध्ये जोडायचा आणि हा खालचा पण आहे हे पण आपण सरळ लाईनमध्ये याला जोडून घ्यायचे. आता ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि इथपर्यंत 3 इंचापर्यंत हे मार्क करून घ्यायचे. जर तुमच्यापाशी अपर चेस्टचे मार्क असेल तर ते पण तुम्ही इथे मार्क करून घेऊ शकता किंवा अर्धा इंच कमी करायचे आणि हा इथे असा शेप देऊन घ्यायचा. आता आपल्याला खालचा टक्स पॉईंट काढायचा आहे. खालचा टक्स पॉईंट कसा काढायचा ते मी सांगते. हे आपलं 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिन राहील आपल्याला हे. त्याच्यानंतर 1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं शिलाईसाठी ते होईल आपलं हे. त्याच्यानंतर आपली कमर आहे 26 इंच, त्याचा इथे चौथा भाग करायचा, तो होईल 6.5 इंच. इथे 6.5 इंचावर मार्क करते आणि हे दोन्हीमध्ये जेवढे आपले अंतर राहील तेवढं आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचं आहे. म्हणजेच हे पहा इथे होईल 2 इंच, ते इथे मी 2 इंचावर मार्क करून घेते. आपल्याला ह्या लाईनपासून वरती 1 इंचापर्यंत ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला आपण शेप देऊन घेऊया. हे पहा अशा प्रकारे याला शेप देऊन घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर ही बाजू आपल्याला ह्या पॉईंटपासून मोजून घ्यायची आहे. किती आहे ती? ही आहे 6 इंच. आता हा टेप इथेच ठेवायचा. त्याच्यानंतर ही समोरची बाजू पण मोजून पाहिजे किती आहे ते. हे पहा, ही लाईन तिरकी असल्यामुळे हा पॉईंट जास्त येतो आणि जोडताना आपले हे पॉईंट आहेत ते खालीवर होते. त्याच्यामुळे ही साईड पण आपल्याला मोजून घ्यायची आहे. इथे 6 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. हे 1 इंच आपण पाठीमागच्यापेक्षा जे एक्स्ट्रा घेतले होते ते आपल्याला इथे असे कमी करून घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्या साईडचा पार्ट जो जोडताना कमी जास्त होतो तो पण होत नाही आणि हा आपला मधला पण भाग व्यवस्थित येतो. आता पुढच्या साईडला आपण इथे 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि त्याला असा हा शेप देऊन घ्यायचा. हा पहा, इथपर्यंत आपल्याला असा हा तिरका जोडून घ्यायचा आहे. ही आपली ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे. आता याला आपण कट करून घेऊया. ह्या ब्लाऊजला मी पॅड लावलेले आहे, त्याच्यामुळं अशाच प्रकारे मी आणखी एक अस्तर कट करून घेतलेले आहे आणि अस्तरावरती मेन फॅब्रिक ठेवून त्याला पण आपण कट करून घेणार आहोत. हे जे आपले मेन पॉईंट आहेत तिथे आपण हे असे नॉच देऊन घ्यायचे. हे पहा, आपला मेन पॉईंट आहे हा. इथे पण आपण नॉच देऊन घेतलेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊया. आता इथे मी मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेलं आहे. आता आपण स्टिच करून घेऊया. बाकीच्या पार्टला आपण बाजूला ठेवूया. सगळ्यात अगोदर हा साईडचा पार्ट तयार करून घेऊया. हे पहा, हे डबल अस्तर आहे. त्यातल्या एका अस्तराला मी बाजूला ठेवते आणि एक अस्तर मेन फॅब्रिक बरोबर आपण अटॅच करून घेऊया. अशीच मी दुसरी बाजू पण इथे अटॅच करून घेतलेली आहे. आता आपण मधला भाग तयार करून घेऊया. मी इथे एकच अस्तर वापरलेला आहे. एक अस्तर आपण नंतर पॅड अटॅच केल्याच्या नंतर वापरणार आहोत. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये एकदम कडेला अशी ही टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण चांगली येते, म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा लूक चांगला येतो. आता एक्स्ट्रा कापड जे बी आहे त्याला ते आपण कट करून घेणार आहोत. हा आपला साईड पार्ट आहे. याचे पण जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता हे पार्ट आहेत याला आपण अटॅच करून घेऊया. हे पहा, हे दोन्ही आपल्याला असे एकावरती एक ठेवून अटॅच करून घ्यायचे आहे. आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून याला अटॅच करायचे आहे. आपले जे सेंटर पॉईंट आहेत ते व्यवस्थित मिळाले पाहिजे. दोन्ही कापडाला न ओढता ही स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले दोन्ही पॉईंट व्यवस्थित अटॅच होतात. आता हा दुसरा पार्ट पण आपण अशाच प्रकारे अटॅच करून घेऊया. आता आपण कप अटॅच करून घेऊया. कपला अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि जी मधली लाईन आहे तिथं आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचे. ही जी मधली लाईन आहे इथे आपण चॉकने अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे. हे पहा, ब्लाऊजला आपल्याला उलट्या साईडने हे कप लावायचे आहेत. ज्या साईडने आपण चॉकने कपवर मार्क केलेले आहे ती साईड आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजेच आपल्याला त्याच्यावरती हे स्टिच करावे लागेल. हा जो कपचा सेंटर आहे आणि आपला जो टक्स पॉईंट आहे ते एकावरती एक व्यवस्थित आले पाहिजे आणि तिथून आपल्याला हे कप स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही कपपर्यंतच स्टिच करून घेऊ शकता किंवा अशीच स्टिच खालीपर्यंत पण घेऊ शकता. आता जो एक्स्ट्रा धागा आहे त्याला मी इथे कट करून घेते. हे पहा, आपली स्टिच आहे ते एकदम स्टिचवर आले पाहिजे, म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा लूक चांगला येतो. अशाच प्रकारे आपण दुसरा पण कप अटॅच करून घेऊया. आता हे दोन्ही कप अटॅच झाल्याच्या नंतर आपण जे दुसरं अस्तर आहे त्याला अटॅच करून घेऊया. हे माझं दुसरं अस्तर आहे, याला पण मी अटॅच करून घेते. याचा गळा तो आपण नंतर कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण दोन्ही पण साईड स्टिच करून घेऊया.
आत्ता हे आपले दोन्ही अस्तर अटॅच करून झालेले आहेत. आत्ता ह्या अस्तरावरती आपण जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे तो उलटा ठेवायचा आपल्याला आणि खालच्या बाजूने आपण ब्लाऊजला फिनिशिंग देऊन स्टिच करून घेणार आहोत. हे दोन्ही कापड हलू नये म्हणून मी इथे पिन लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण याला स्टिच करून घेऊया. कापड फिरवताना आपल्याला सुई नेहमी आत ठेवायची, त्याच्यानंतर आपल्याला कापड फिरून घ्यायचं आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर आपण याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे. त्याच्या अगोदर मध्यभागावरती आपल्याला थोडासा कट द्यायचा. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस हे कापड सरळ होते खालचे आणि आपली टीप आहे ती व्यवस्थित बसते. इथे हे पहा, असं थोडंसं हे करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्टिच देऊन घ्यायचं आहे. या अस्तराबरोबर आपण जे मेन ब्लाऊज आहे त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. ज्या ब्लाऊजला आपण कप लावतो त्याच्यासाठी आपल्याला डबल अस्तराची गरज पडते आणि आपल्याला स्टिचिंग पण डबल करावी लागते. त्याच्यामुळे कपवाल्या ब्लाऊजचे चार्जेस पण जास्त असतात. मी इथे बाकी ब्लाऊजचे 250 रुपये घेते, तर मी ह्या ब्लाऊजचे 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. आता हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. जे बी एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊया. ही आपली पुढची साईड तयार झालेली आहे. आता आपण बॅक साईड स्टिच करून घेऊया. सगळ्यात अगोदर गळा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बॅक साईडला हुक करायचे आहेत, त्याच्यासाठी हे मधून पण कट करून घेऊया. हे आपले 2 पार्ट तयार होतील. हे जे मेन फॅब्रिक आहे याला पण मी मधून कट करून घेते. आता इथे ब्लाऊजच्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवून त्याला स्टिच करून घेते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे पाठीला पट्टी पण लावू शकता. मी इथे हेच कापड पलटी करून घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला कमरेला पट्टी लावायची गरज पडत नाही. आता आपल्याला अस्तराच्या साईडने आणखी एक टीप देऊन घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपला ब्लाऊज मजबूत होतो. त्याच्यानंतर ब्लाऊजच्या सगळ्या साईडने आपल्याला हे अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. आता हे आपले अस्तर अटॅच झालेले आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे बी कापड आहे ते आपण कट करून घेऊया आणि अशाच प्रकारे मी दुसरे पण साईड तयार करून घेते. म्हणजेच आपल्या मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाठीला टक्स देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडला अशाच प्रकारे हा टक्स देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता हे झाल्यानंतर आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडचं पण शोल्डर अटॅच करून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे गळ्याच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण गळा तयार करून घेऊया. आता हा आपला गळा तयार झालेला आहे. याला आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. पुढच्या साईडला जिथे आपले 3 कोने आहेत तिथे व्यवस्थित कट देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर याच्यावरती दाब शिलाई घेऊन आपण ही पट्टी फोल्ड करून घेणार आहोत. मी इथे ब्लाऊजला हुक पट्टी दोन्ही पण तयार करून घेतलेली आहे. तुम्ही जर गळ्याला टीप मारलेले तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे हात शिलाई पण करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही तुमचे क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे पहा, अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे आणि हा स्टिच झाल्यानंतर किती छान दिसतो. ही आपली ब्लाऊजची बॅक साईड आहे. गळा पण छान आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.